नवं सरकार येऊन जवळपास 8 महिने झाले आहेत तरी सुद्धा महायुतीमधला काही ठराविक ठिकाणचा पालकमंत्री पदाचा तिढा हा अजूनही सुटायला तयार नाहीये। त्यातच 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन जवळ आलाय। या दिवशी शासकीय ध्वजारोहण करण्याचा मान हा पालकमंत्र्यांना असतो। मग नाशिक आणि रायगड या दोन्ही ठिकाणी पालकमंत्री पदाचा वाद आहे। मग इथे झेंडावंदन कोणाच्या हस्ते होणार हा प्रश्न पडलेला असतानाच त्याचं उत्तरही समोर आलंय। नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे, तर रायगडमध्ये अदिती तटकरे यांना ध्वजारोहणाचा मान दिला जाणार आहे। त्यामुळे भरत गोगावले पुन्हा एकदा नाराज झाले आहेत। 7 महिने झालेत पण पालकमंत्री पदाचा तिढा सुटायला तयार नाही। याचा परिणाम विविध विकास कामांवर सुद्धा होतोय। त्यात नाराजीमुळे गोगावलेंनी कॅबिनेट मीटिंगला दांडी मारल्याची ही चर्चा आहे। हा पालकमंत्री पदाचा तिढा नेमका काय पाहूयात। नाशिक जिल्ह्यात एकूण 4 कॅबिनेट मंत्री आहेत। छगन भुजबळ, त्याचबरोबर गिरीश महाजन, दादा भुसे आणि माणिकराव कोकाटे असे 4ही कॅबिनेट मंत्री आहेत आत्ताच्या सरकारमध्ये, जे की नाशिकमधून येतात। यापूर्वी गिरीश महाजनांना पालकमंत्रीपद दिलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यामुळे नाराजी पसरली होती आणि पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेसने क्लेम केला। घटक पक्षाच्या नाराजीनंतर पालकमंत्रीपद काढून घेतलं। 7 महिन्यानंतर पालकमंत्री पदाच्या वादावर अजूनही तोडगा निघालेला नाही। आता महाजनांच्याच हस्ते 15 ऑगस्ट रोजी झेंडावंदन होत आहे। त्यामुळे साहजिकच त्या पालकमंत्री पदावर महाजनांचा क्लेम वाढतो। राष्ट्रवादी आणि भाजपकडून या पदासाठी म्हणजे पालकमंत्री पदासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे। तर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना इच्छुक आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पालकमंत्री पदावरून रस्सीखेच आहे। भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळावं अशी मागणी केली जाते। आक्रमकपणे शिवसेना नेत्यांनी मागणी मांडली। गोगावलेंना डावलून अदिती तटकरेंना त्यानंतर पालकमंत्रीपद दिलं गेलं। शिवसेना नेत्यांकडून तीव्र नाराजी यानंतर व्यक्त करण्यात आली। वाद टोकाला गेला। युतीत बंडखोरीचा इशाराही दिला गेला। सेना नेत्यांनी आक्रमकपणे पालकमंत्री पदाची मागणी केली। प्रचंड नाराजी आणि रोष यावरून शिवसेना नेत्यांमध्ये बघायला मिळाला। तटकरे आणि शिवसेनेतल्या वादामुळे प्रकरण आणखी टोकाला गेलं। शेवटी तटकरेंकडून दिलेलं पालकमंत्रीपद काढून घ्यावं लागलं। तेव्हापासून भरत गोगावले पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत। पण गेल्या 7 महिन्यांपासून पालकमंत्री पदाचं भिजत घोंगडं कायम आहे। 15 ऑगस्टला अदिती तटकरेंच्याच हातून आता ध्वजारोहण केलं जाणार आहे। भरत गोगावलेंच्या जखमेवर यामुळे मीठ चोळल्याची भावना आहे। तर पालकमंत्री पदावरून कोणीही नाराज नाही। तिन्ही पक्षाचे नेते बसून याबाबत ठरवतील असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय। युती ह्याबद्दलचा निर्णय मी पुन्हा पत्रकार मित्रांना सांगेन। तुम्ही वेगवेगळ्या लोकांना विचारण्यापेक्षा हा सर्वस्वी अधिकार कुठल्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री द्यायचं, कुणाला कुठली मंत्रिपद द्यायची, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, हा घटनेने कायद्याने संविधानाने त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अधिकार दिलेला आहे। आणि वेळोवेळी राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं योग्य वेळी आम्ही त्या 2 ठिकाणी कुणाला पालकमंत्री करायचं ते करू, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। आणि तोपर्यंत कुठलंही पालकमंत्री नाही म्हणून तिथलं काम आम्ही अडवून देणार नाही। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी मी दादा भुसे आणि रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावलेंच्या नावाची शिफारस करणार असल्याचं उदय सामंतांनी म्हटलंय। तर अंतिम निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा असेल असं भुसेंनी म्हटलं। याबाबत स्वतः दादासाहेब भुसे साहेबांनी सांगितलेलं आहे की हे निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत। एकनाथ शिंदे साहेब हे आमचे सर्वोच्च नेते आहेत, त्याच्यामुळे तो जो निर्णय घेतील हा आम्हाला सगळ्यांना बंधनकारक राहील। दादा भुसे साहेबांची शिफारस करा।
पालकमंत्री पदाच्या संदर्भात एवढी चर्चा करतो की बाबा जसे सगळे प्रश्न सुटले आणि एवढाच एकमेव प्रश्न शिल्लक राहिले. आम्ही पालकमंत्री पदाच्या संदर्भात एवढी चर्चा करतो की बाबा जसे सगळे प्रश्न सुटले आणि एवढाच एकमेव प्रश्न शिल्लक राहिले. तर आदित्य तटकरे यांच्या ध्वजारोहणावरून नाराज गोगावलेंना आदित्य ठाकरेंनी डिवचलंय. मग ते लिंबूंचं काय झालं? ज्यूस तरी बनवलं का त्यांनी? 15 ऑगस्टला कल्याण डोंबिवलीमध्ये ते दिल्लीत जात असताना सीआयएसएफ नुसतं खाकीत ते रुमाल असतो, त्याच्यात काय काय ते पाहावं. मग ते लिंबूंचं काय झालं? ज्यूस तरी बनवलं का त्यांनी? 15 ऑगस्टला कल्याण डोंबिवलीमध्ये ते दिल्लीत जात असताना सीआयएसएफ नुसतं खाकीत ते रुमाल असतो, त्याच्यात काय काय ते पाहावं. तर विनायक राऊतांनी यावत काय म्हटलंय तेही पाहूयात. रायगडमध्ये सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये भरत गोगावलेला पालकमंत्रीपद मिळेल अशी मला अजिबात शंका नाही. उद्योग मंत्री हे चापलुशी करणार आहेत, त्यामुळे सरशी तिकडे पारशी असं जे म्हण आहे त्या विचाराचे उद्योग मंत्री आहेत. उद्या वेळ आली एकनाथ शिंदेना डुच्चू देऊन पुन्हा एकदा 20 ते 25 आमदारांना घेऊन ते देवाभाऊच्या घरात जाऊन बसतील.